दरम्यान आमचं नेतृत्व म्हणजे सुनील तटकरेंबद्दल असंविधानिक शब्द वापरल्याचा दावा करत सूरज चव्हाण यांनी ही मारहाण केली आहे। मात्र शेतकरी बापाबद्दल आजवर जी वक्तव्य झाली त्यावर जनतेनं काय करायचं याचं उत्तर सूरज चव्हाण यांच्याकडे नाही। यशवंतराव चव्हाणांचा वसा आणि वारसा सांगणारे सूरज चव्हाण आता प्रीती संगमावर आत्मक्लेशासाठी कधी जाणार आहेत याचीच प्रतीक्षा आहे। दादा गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणतात की आमच्या नेतृत्वाबद्दल असंविधानिक शब्द वापरले म्हणून आमचा संयम तुटला। या महाराष्ट्रात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना धरणात पाणी कुठून आणू असं चव्हाणांच्याच आत्ताच्या नव्या नेतृत्वानं वक्तव्य केलं होतं। तेव्हा जनतेनं संयम सोडायला हवा होता का? दादा गटाचे प्रवक्ते म्हणतात की आमच्या देखत आमच्या नेतृत्वाला कोणी काही बोललं तर आम्ही कसं सहन करू। मग जेव्हा कोकाटे हवालदिल शेतकऱ्याला आता ढेकळांचा पंचनामा करायचा का असं म्हणून उर्मटपणे बोलले तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायला हवं होतं? त्यांची पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामे करता येणार। भाजपचे बबनराव लोणीकर जेव्हा तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही देतो, तुमच्या आईचा पगार आणि बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसेही आम्हीच देतो असं जेव्हा सत्ताधारीच म्हणतात तेव्हा जनतेनं कुणाला मारहाण करायची?